तर मित्रांनो, जय भीम. मी तुमचा लाडका वैभव कदम स्वागत करतो माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहे येवला या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्तिभूमी स्मारकाला भेट देण्यासाठी. तर चला मित्रांनो, कशाची वाट न बघता जाऊया आपण आपल्या मुक्तिभूमीमध्ये. तर मित्रांनो, मध्ये गेल्यानंतर आपल्या समोर येते भगवान तथागत गौतम बुद्ध यांची भव्य दिव्य मूर्ती. मित्रांनो, याच ठिकाणी 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती. हिंदू म्हणून जन्माला आलो म्हणून हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केली होती. संपूर्ण बौद्ध समाजातील लोक 13 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी येऊन दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांना वंदना करतात. तर मित्रांनो, गौतम बुद्ध हे सुरुवातीपासून संन्यासी नव्हते. हे एका खूप मोठ्या राज्याचे राजकुमार होते. त्यांचा जन्म झाला तेव्हाच एक खूप मोठी भविष्यवाणी झाली होती की एकतर हे खूप मोठे संन्यासी होतील किंवा मग खूप मोठे राजा होतील, शूरवीर क्षत्रिय राजा होतील आणि संपूर्ण जगाला जीवनाचा मार्ग शोधून देईल. अखेर ती भविष्यवाणी खरी घडली आणि गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला जीवनाचा मार्ग काय असतो हे दाखवून दिले. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. जय भीम.